सद्गुरुनाथ महाराज की जय। अध्यात्म माझं या सदरातून आपण सांकेतिक भाषेतील भगवंतांची ओळख आपण करून घेणार आहोत। सांकेतिक म्हणजे कोड किंवा गुह्य असे देवतांची चित्र किंवा देवतांच्या मूर्त्या हे अनेक प्रकारच्या मूर्त्यांमध्ये म्हणजे कसे दर्शवण्यात आलेले आहेत याची आपण साधारणतः माहिती करून घेणार आहोत। तर सांकेतिक भाषेमध्ये भगवंतांना उभं करण्याचं मुख्यत्वे कारण म्हणजे त्या शक्तीची उपासना कोणत्याही गैर अशा माणसाच्या हाती लागू नये म्हणून त्या सांकेतिक रूपामध्ये त्यांना दडवण्यात आलेलं आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला ते समजत नाही, ते गुरूंच्या सानिध्यात गेल्याशिवाय आपल्याला त्याची प्रचिती किंवा त्याची उपासना कशी करावी किंवा त्याची ओळख ही आपल्याला लागणं अशक्य असतं। आता सांकेतिक भाषा किंवा कोड भाषा आज आपण पाहू शकता की कॅम्प्युटर किंवा हे जे काय सॉफ्टवेअर वगैरे तयार केले जातात हे सर्व सांकेतिक भाषेमध्ये केले जातात। तर ती भाषा जर सगळ्यांनाच येऊ लागली तर त्याच्यामध्ये काहीतरी व्हायरस म्हणजे एक प्रकारचा वातंग त्याच्यामध्ये किंवा रोगराई पसरवण्याचं काम ही मंडळी करू शकतील आणि अशा मंडळींचं राज्य प्रचंड प्रमाणामध्ये स्थापित होऊ शकते। आणि या अशा मंडळींपासून दूर अशा मंडळींना दूर ठेवण्यासाठी तर सांकेतिक भाषेमध्ये याचं विस्तृत असं देवता निर्माण केलेले आहेत। तर त्या सांकेतिक भाषेमध्ये आपण जर समजून घ्यायचं म्हणलं तर भगवंताची अनेक रूपं या सृष्टीमध्ये आपल्याला मंदिरात पाहायला मिळतात। देहाचं मंदिर म्हणजेच आत्माराम, ज्या देहामध्ये आत्माराम वास करतो त्या ठिकाणीच हनुमान त्या रामाला भेटण्याकरिता, त्या रामाची उपासना करण्याकरिता, त्या रामाचा रामनाम जप करण्याकरिता आपल्या देहामध्ये नित्य येत असतो आणि जात असतो। तर ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपल्या मंदिरामधून जे मंदिर उभी करण्यात आलेली आहेत, तुमच्या आजूबाजूला जे काय मंदिर दिसतात ही सांकेतिक भाषेमधली मंदिरं आहेत। ही सांकेतिक भाषा कशी आहे तर तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणावर सांगतो। हे देहामध्ये ज्या ज्या वस्तू आपल्याला पाहाव्यास मिळतात त्या सर्व काही त्या मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। उदाहरणार्थ जर पाहायचं असेल तर आपण मंदिर जे बाहेर 2 द्वारपाल असतात त्याला म्हणलं जातं इडा आणि पिंगळा। सुषुम्ना मध्यामधनं दोन्हीच्या मध्यमधनं जो भगवंतापर्यंत जो जाण्याचा मार्ग आहे ती सुषुम्ना आहे। आणि मंदिरामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला ज्या देवतेचं दर्शन होतं तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा आत्माराम। आणि ह्या संपूर्ण जी मंदिराची उभारणी आहे ही देहावरतीच आधारित उभारणी आहे। त्यालाच देहाचं गर्भगृह म्हणलं जातं। तेच मंदिराचा गर्भगृहामध्ये आत्माराम विराजमान आहे। त्या आत्मारामाची ओळख या अशा पद्धतीने आपल्याला तेथील जे धर्मगुरू असतील किंवा अन्य कुणी असतील ते तुम्हाला सांगू शकतील। तर मंडळींनो, आपण सांकेतिक भाषेमधील अत्यंत जवळचं जे आहे ते आपण हनुमानाची आपण आता ओळख करून घेणार आहोत। हनुमान म्हणजेच वायुपुत्र, वायू अर्थात शिव अर्थात या सृष्टीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे भरलेला आहे। जो कणाकणामधून वायू वाहतोय आणि त्याचा रंग निळा असल्यामुळे त्याला निळकंठ म्हटलेलं आहे। आणि त्या शिवाने आपल्या मस्तकी चंद्र धारण केलेला आहे। चंद्र या
पूर्णमुळे निळ्या आकाशामध्ये जो चंद्र दिसत आहे तोच शिव, साक्षात शिवाचं आपल्याला दर्शन होत असतं. तर सांकेतिक भाषेमध्ये शिवाने गुरुच्या अवतारामध्ये या सृष्टीवरती अवतार घेऊन संपूर्ण सृष्टीचं देवत्व कोणत्या पद्धतीमध्ये अस्तित्वात आहे याचं सविस्तर माहिती देण्याकरिता प्रत्येक भागामध्ये शंकराने स्वतः गुरुच्या अवतार घेऊन प्रत्येक ठिकाणी सद्गुरू स्वरूपामध्ये विराजमान आहे. तर त्याचं आपल्याला पंच जे प्राण आहेत तर ते आपल्या शरीरामध्येच आहेत. तर आपल्या शरीरामध्ये जे पंचप्राण आहेत तेच वायूच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीर चालवत आहेत. जी शरीर आहे त्या शरीरामध्ये वायू हा प्रमुख भाग आहे. वायूने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं प्रमुख कार्य हे वायूने निर्माण होत असते. तर शरीर चालवण्याकरिता निसर्गाने पंचप्राण म्हणजेच 5 वायूंचे प्रमुख निर्मिती म्हणजे तसे तर पाहायला गेले तर पंचप्राण म्हटलं जातं, परंतु प्रमुख हे वायू आहेत त्यांचे जे प्रकार दिलेले आहेत ते 10 नाड्यांमध्ये विभागले गेलेले आहेत. तर त्याचं कसं आहे की नाभी स्थानामध्ये समान वायू स्थिर आहे. तर कंठामध्ये जो आपला स्वर निघत असतो त्या ठिकाणी उदान वायू आपल्याला कार्य करत असतो. तर शरीरामध्ये रक्त व्यापून जे आहे किंवा स्पर्शाचं जे ज्ञान होत असतं आपल्याला ते व्यान वायूपासून पंचाचं प्राण म्हणजे स्पर्श आपल्याला जे जाणवतं अंगाला स्पर्श केल्यानंतर तर ते व्यान वायू आपल्याला स्मरण देत असतो. तर प्राण जो आहे प्राणवायू हा शरीरामध्ये रक्तशुद्धीचं कार्य करत असतो. तर त्याचं जे ठिकाण आहे ते हृदयस्थानात आहे. गुदस्थानी म्हणजेच आपल्या ज्या ठिकाणी शरीराचे पाचन होऊन आतड्याच्या शेवटच्या भागामध्ये हा गुदस्थानी अपान वायू हा शरीरातील विषारी वायूस शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम अपान वायू करत असतो. तर हे पंचप्राण आहेत. तर ह्या पंचप्राणामध्ये अनेक उप प्राणवायू सुद्धा आहेत. आता अपान वायूने जर ते कार्य नाही केलं तर नागवायू हा ढेकरीतून हे वायू सोडत असतो. तर अशा पद्धतीने अनेक वायू यामध्ये हे करत असतो. तर कूर्मवायू जो असतो तो डोळ्याची पापण्याची उघडझाप करत असतो. कृकल वायू हा शिंका देण्याचं काम करत असतो. तर देवदत्त जो वायू आहे तो जांभळी देण्याचं काम करत असतो. आणि धनंजय जो वायू आहे तो संपूर्ण देहव्याप्त आहे आणि शरीरामध्ये तापमान स्थिर ठेवण्याचं काम हा धनंजय वायू करत असतो. आणि हा मृत्यूनंतरही अनेक काळापर्यंत हा पायाच्या अंगठ्यामध्ये स्थित असतो आणि या ठिकाणीच त्याचं हे असतं वास्तव्य असतं. आणि याचं मुख्य आपल्या ध्येय ज्या वेळेस शरीरातून प्राणवायू निघून जातो, परंतु धनंजय वायू अल्प प्रमाणामध्ये शरीरामध्ये तसंच राहतो. आणि तो ज्यावेळेस आपलं शरीर नष्ट होतं किंवा अग्नीमध्ये दहन केलं जातं त्यावेळेस निळ्या रंगामध्ये हाच वायू शरीरातून बाहेर पडत असतो. तो मंडळीला तर ही वायूची संकल्पना निसर्गाने आपल्या शरीरामध्ये केलेली आहे. तर अशा ज्या नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये तर या नाड्यामध्ये जे शरीरामध्ये सुषुम्ना नाडी आहे तर या सुषुम्ना नाडीमध्येच आपल्याला सुगंध आणि दुर्गंधाची ओळख होत असते. सुगंध या ठिकाणी भगवंतासाठी आणि दुर्गंध हे वाईट शक्ती अस्तित्वात असलेल्याचं उदाहरण आहे.
तर मंडळी, या ठिकाणी आपल्याला जे सांकेतिक भाषेमध्ये हनुमानाची जी प्रसिद्धी आहे ती आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, ती हनुमानाची. तर हनुमान म्हणजे शिव अवतार आहे आणि शिवाची भक्ती ही कशी करावी, तर यासाठी आपण त्या मंदिरात किंवा सद्गुरूंपाशी गेल्यानंतर आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. तर आता आपण बघितलं की अनेक नाड्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य त्यांच्यावरती सोपवलेलं आहे. आता आपण पाहिलं की ध्यान मार्गाने आपण हनुमानासारखे आपण वायू भ्रमण करू शकतो आणि या वायूच्या याच्याप्रमाणे भ्रमण करून आपण अनेक ठिकाणी कोणतेही साधन न वापरता आपण आकाश भ्रमण, संपूर्ण ब्रह्मांडाचे भ्रमण आपण करू शकतो. तर याचं जे स्थान आहे ते आपल्या या नाड्यांमध्येच लपलेलं आहे. तर आपली जे डोळा आहे, उजवा डोळा किंवा डावा डोळा, या डाव्या डोळ्याच्या, उजव्या डोळ्याच्या आणि हे जे काही आहे, तर हे आपल्याला जे नाडी आहे त्या ठिकाणी, तर त्या नाडीला आपण गांधारी म्हणतो आणि त्याच्याच बाजूला जी असलेली नाडी आहे तिला आपण हस्तिजीवा म्हणतो. आणि हस्तिजीवा ही जी नाडी आणि गांधारी ही अतिशय आपल्या तिसऱ्या नेत्रावरती पट्टी बांधून आहे, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काही दिसत नाही. परंतु आपण ज्यावेळेस डोळे बंद केल्यानंतर मात्र ही गांधारी आपल्याला दिसते लुकलुकताना, म्हणजेच आपल्या नेत्रामध्ये पिवळ्या रंगामध्ये ही डोळे झाकल्यानंतर एक छोटासा बिंदू आपल्याला दिसतो, तीच ती गांधारी. ती गांधारी हळूच आपल्या आधेमध्ये अशी चमकत असते, तर तिलाच हे म्हटलेलं आहे. आता याच अनेक प्रकारचे याच्यामध्ये अस्तित्व हे कोड लँग्वेजमध्ये असल्याने, सांकेतिक लँग्वेजमध्ये असल्याने आपल्याला त्या गुरूंशिवाय, जे त्यांना जाणत आहेत अशा गुरूंशिवाय हे आपल्याला माहिती होणं कदापिही शक्य नाही. त्यामुळे आज आपल्याला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या सांकेतिक भाषेचं विश्लेषण करून किंवा आपल्याला योग्य मार्ग दाखवून शक्ती उपासना किंवा वायूची उपासना चे धडे घ्यायला हवेत की त्याच्याने आपल्या शरीरामध्ये आजकाल जे रोग पसरत आहेत, सर्वात जास्ती जो प्रचार शरीरामध्ये जे अत्यंत वाईट असा जो परिणाम शरीरामध्ये होत आहे तो म्हणजे साखरेचा प्रमाण हे शरीरामध्ये वाढत असल्याने आपण ते साखरेचं प्रमाण शरीरामध्ये ही एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा ही आपण शरीराला कष्ट दिल्याशिवाय ती ऊर्जा नष्ट होत नाही. शरीरात मुख्य जे शरीरामध्ये जे साखर वाढण्याचं प्रमाण जे आहे ते मुख्यत्वे विदाऊट कष्ट न करता आपण ज्या गोष्टी करत असतो आणि आपल्याला कष्टाविना अशा पद्धतीने जे काय घडत असतं, त्यामुळे त्या गोष्टीत आपल्याला समजून येत नाही. त्यामुळे आपण कोणतेही त्याच्यामध्ये उपासना आपण करत नसल्यामुळे आपल्याला त्या समजून शकत नाहीत. तर मित्रांनो, या ठिकाणी मला एक या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की आपल्या शरीरामध्ये ह्या अनेक प्रकारच्या नाड्या आहेत आणि प्राणवायू आपल्या शरीरामध्येच आहे, पण त्या प्राणाची उपासना, त्या वायूची उपासना ही आपल्याला करायला पाहिजे. कारण हळूहळू शरीरामध्ये हनुमान म्हणजेच एक वायुपुत्र म्हणून हनुमानाची सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला ओळख सांगितली जाते.
परंतु वास्तविक त्यांचे स्वरूप अतिशय बलढाल्य बलशाली आणि डोंगरालाही उचलण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. असं सामर्थ्य आपल्यालाही निर्माण करता येते, तर त्याच्यासाठी आपल्याला त्या प्राणवायूची उपासना करण्याची गरज आहे. तर याचे जे काय प्रकार आहेत, तर ते प्रकार पूर्वी आपल्याला हनुमानाची अनेक ठिकाणी छोटी मंदिरे उभे करून त्या ठिकाणी तालीम निर्माण करून त्या ठिकाणी शरीराची उपासना, या प्राणवायूची उपासना करण्यासाठी आपल्याला गुरु मिळत होते, भेटत असत. आणि अशा ठिकाणी आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपले शरीर हे सुदृढ व्हायला सुरुवात होईल आपल्याला. परंतु यासाठी आपल्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे. या शरीराची उपासना करण्याकरता आपल्याला वेळ द्यायला पाहिजे आणि त्या शरीरातला वेळ दिल्यानंतरच आपण त्या शरीराची उपासना जर केली तर आपणही हनुमानांसारखे प्रचंड बलशाली होऊ शकतो. आता हनुमान हे सांकेतिक देवता आहे. हनुमानाला दाखवण्यासाठी त्यांचे शरीर हे अत्यंत बलशाली दाखवलेलं आहे आणि आपल्या गुरुवरती गुरुसेवा किंवा गुरूंची भक्ती म्हणजेच आत्मारामावरती एवढी भक्ती आहे की त्यांनी आपले हृदय जरी फाडून दाखवले तरी त्याच्यामध्ये त्यांच्या गुरूंचे चित्र दाखवण्यात आलेले आहेत. असे निष्ठावंत हनुमान आजही या वायूच्या स्वरूपामध्ये आपल्याला रोज या आत्मारामाला भेटायला येत असतात आणि शरीरामध्ये संपूर्ण शरीरामध्ये भ्रमण करून शरीरातील आपल्या शरीराला धष्टपुष्ट करण्याचे काम हे हनुमान करत असतात. आता मुख्य म्हणजे हनुमान हे शरीरामध्ये वायूची उपासना. हनुमान म्हणजेच वायू आणि वायू म्हणजेच हनुमान. हनुमान हे वायुपुत्र म्हटलं जातं आणि वायू हा शरीरामध्ये आपल्या जो शरीर असताना जे येत असतो तो आपल्या शरीरामधनं आतमध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये संपूर्ण शरीराची पाहणी करून ज्या भागामध्ये वायू पोचत नाही त्या ठिकाणी अनेक रोग निर्माण होण्याचं कारण होतं. आजकाल आपण हनुमानाच्या मंदिरामध्ये अनेक ठिकाणी जाता तर त्या ठिकाणी आपल्याला शनीची मंदिरं देखील पाहावयास मिळायला लागलेली आहेत. शनी म्हणजे साडेसती असा हा लोकांचा भ्रम झालेला आहे. आता या भ्रमाचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी साडेसाती आपल्या शरीरातली निघून जाते असं म्हटलं जातं. परंतु वास्तविक पाहता या सांकेतिक भाषेमधला भगवंत असल्याने याचे मूळ स्वरूप आपल्याला कधीही कळून दिलेलं नाही. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, शनी म्हणजे आपले विचार आहेत आणि विचारामुळेच आपल्याला दुःख हे शरीरामध्ये आपल्याला भोगावं लागत आहे. तर शरीरामध्ये आपल्या ज्या व्याधी दडलेल्या आहेत तर ते आपल्या विचारानं दडलेले आहेत. तर विचार हा शरीराभोवती आपल्या असल्याने अनेक विचारामध्ये आपण गुरफटत जातो आणि त्या चक्रव्यूहातून आपण कधीही बाहेर पडू शकत नाही. तर त्याकरता हनुमानाचे दर्शन घ्यावे असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की सकाळी लवकर उठून त्या हनुमानासारखं बनायचं आहे, तुम्हाला बलवान बनायचं आहे, शक्तिशाली बनायचं आहे, सुंदर तेज स्वरूपामध्ये बनायचं आहे, भक्ती मार्गात विलीन व्हायचं आहे आणि त्या प्रभूचे आपल्याला नित्य दर्शन घेऊन त्या भक्तिमय मार्गामधनं आपल्याला सुदृढ बनायचं आहे. शनी ही वाईट विचारांची शृंखला आहे. शनी हा विचार आहे. विचार बदला म्हणजे आपल्या शरीरामध्ये शनी हा नष्ट होईल. तर मंडळींनो, ही सांकेतिक भाषा जरी तुम्हाला समजली तरी तुम्हाला कधीही शनीचा त्रास हा होणार नाही याची तुम्ही मनाला ठाम गाठ बांधा. कारण पृथ्वी म्हणजे हे देह आहे
आणि मन म्हणजे हे चंद्र आहे. चंद्र हा पृथ्वीची प्रदक्षिणा करत आहे. तसंच शरीराभोवती मन हे शरीराभोवती वाईट विचारांची शृंखला घेऊन फिरत राहते आणि त्याच शृंखलामध्ये सतत गुंफत जाते. म्हणून पूर्वीच्या काळी जे मनकवडे असायचे ते मनाचे तुमच्या मन वाचून तुम्हाला भविष्य सांगण्याचं, तंतोतंत भविष्य तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे अत्यंत तंतोतंत सांगतात. कारण तुम्ही जे काय विचार करत असता त्याचंच प्रतिबिंब हे तुमच्या कपाळावरती उमटत असतं आणि त्याचं वाचन करून ही मंडळी मनकवडे नावाची जी लोक पूर्वीच्या काळी नंदी वगैरे घेऊन हे आजही लोक काही ठिकाणी फिरत आहेत. यांच्याकडे पण सांकेतिक भाषेवरून भविष्य सांगण्याची कला आजही अवगत आहे. सांकेतिक भाषा ही संपूर्ण सांकेतिक भाषा ठेवण्याचं मुख्यत्वे कारण म्हणजे की वाईट विचारांच्या लोकांपासून ही शक्ती दूर ठेवण्याचं प्रमुख कारण असल्याने त्यामुळे संपूर्ण या ब्रह्मांडामध्ये ज्या काही देवता आहेत ह्या देवता ह्या सर्व संपूर्णपणे सांकेतिक भाषेमध्येच दडवून ठेवण्यात आलेले आहेत. तर सांकेतिक भाषेचा उलगडा हे तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या सद्गुरूंशिवाय तुम्हाला त्याचा उलगडा होऊ शकत नाही. त्यामुळे मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की आपण भक्ती मार्गामध्ये जाऊन या सांकेतिक भाषेचा उलगडा करण्याकरिता आपण सद्गुरूंची भेट घेणं आवश्यक आहे आणि आपल्या या संपूर्ण शरीराची सुधारणा करायची असल्यास तर वायूची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. वायूची उपासना जर तुम्ही केली तर वायूच्या मार्गामध्ये म्हणजे वायू मार्गाने आपण संपूर्ण ब्रह्मांड वायूमध्ये दडलेलं आहे. कारण आपण जे आकाश बघता हे निळं आकाश जे आहे तेच आकाश म्हणजेच वायू आहे आणि या वायूवरती संपूर्ण ब्रह्मांड तरंगलेलं आहे. म्हणजे अनंतरित तरंगलेलं ब्रह्मांड तुम्ही पाहू शकता. कारण वायू मार्गाने कसं भ्रमण करायचं तर हे संपूर्ण शरीरामध्ये त्याची शक्ती ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये आहे आणि ते तत्व आपल्याला त्या तत्वाचा अभ्यास करून आपण वायू मार्गाने संपूर्ण ब्रह्मांड भ्रमण करू शकतो आणि भूत भविष्य वर्तमान या सर्व गोष्टी आपण जाणू शकतो आणि एक अत्यंत प्रभावी असं साधन आपण या वायू उपासनेतनं करू शकतो. तर हे आपण सर्वांनी ध्यानी घ्यावे आणि संपूर्ण प्रबळ अशी शक्ती आपल्यामध्ये आहे. सर्वसाधारण दिसणारं शरीर आज साधारणतः जे शरीर दिसतं ते 5-50 किलो उचलू शकतं. परंतु जर वायूची उपासना जर तुम्ही केली तर हनुमानासारखे प्रचंड एक पर्वत देखील तुम्ही सहज एका हाताने उचलू शकता. ह्याचं सांकेतिक असं आहे की तुम्ही जी साधारणतः लोक असतात ती एक 20-25 किलो उचलू शकतात. परंतु जे हनुमानासारखी ज्यांनी उपासना केलेली आहे ते मात्र 100 किलो, 200 किलो, 250 किलो, इव्हन 500 किलो देखील वजन उचलू शकतील. एवढी प्रचंड शक्ती आपल्यामध्ये निर्माण होण्याचं मुख्यत्वे उपासना ही वायूची आहे. वायू उपासनेमध्ये प्राणवायू उपासना आपलं करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण जे सृष्टीची देवता आहे ज्याला आपण सूर्यदेव म्हणतो ते सूर्यदेव उगवण्याच्या अगोदर आपण त्यांच्या भेटीसाठी स्थित राहावे आणि त्यांच्या भक्तीमध्ये ध्यान मार्गाने आपण त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येते आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचे आपल्याला दर्शनही घेता येते. तर त्यामुळे आपल्याला वायूची उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे. वायू अर्थात शिव आहे आणि हा शिव संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे. ज्या ठिकाणी तुमची नजर जाईल त्या ठिकाणी संपूर्ण निळा रंग हा या प्राणवायूने भरलेला आहे. त्यामुळे हा आदिनाथ म्हटलं जातं. या वायूलाच आदिनाथ म्हटलं जातं. याच ते शिव म्हटलं जातं. हे सर्व
संपूर्ण ब्रह्मांड व्याप्त असल्याने त्यांच्याच कुशीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड वसलेलं आहे आणि जे बाहेर तुम्हाला दिसतं आहे तसंच्या तसं अगदी आपल्या शरीरामध्ये देखील बसलेलं आहे. फक्त त्याला डोळ्यावरची पट्टी जी गांधारीने बांधलेली आहे, गांधारी म्हणजेच उजव्या डोळ्यात दोन्ही भुवयाच्या मध्ये जी असलेली गांधारी, तिने मस्तकावरती एक पट्टी बांधलेली आहे. कारण तो जो तिसरा नेत्र आहे तो नेत्र त्या ठिकाणी दडलेला आहे आणि या नेत्रातूनच आपण संपूर्ण सृष्टीचे म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन आपण त्या ठिकाणातूनच भ्रमण करू शकतो. आणि या संपूर्ण शरीरात, कारण आपले शरीर जे आहे हे शरीर हे अति सूक्ष्म स्थूल शरीर, अतिस्थूल शरीर असं अनेक विभागामध्ये आपल्या शरीराची व्याप्ती ही आपल्याकडे आहे. आणि आपण सूक्ष्म देहाने या वायुमार्गाने किंवा प्रकाश मार्गाने आपण या शरीराच्या भोवती या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमंती करू शकतो. एवढी क्षमता आपल्या शरीरामध्ये असल्याने आपणच या देहामध्ये भगवंताने आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करीत असताना देखील आपण इतरत्र सर्वीकडे भटकत आपण भगवंताला शोधत आहोत. तर याची ओळख झाल्याशिवाय आपल्याला भगवंत भेटू शकत नाही. आणि आपल्याकडे आपण स्वतःकडे जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत या वायुमार्गाने जाण्याचा किंवा त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा आपल्याला कधीही प्राप्ती होऊ शकत नाही. त्यामुळे आपण त्या मार्गामध्ये चालणे किंवा त्या प्राणांची, त्या वायूची उपासना करणे हे आपल्या हातात आहे आणि ते सर्वांनी करावं असं मला वाटतं. तरी मंडळींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपल्याला कळवायला विसरू नका. आणि या पुढील भागामध्ये आपण अशाच गुह्य ज्ञानाची एक शृंखला आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं सामर्थ्य आपण निर्माण व्हावं, हेच सद्गुरू चरणी आजची आपली जी काय भेट आहे ही आपण सद्गुरूंना अर्पण करूया आणि इथंच आपल्या बोलाला विराम घेऊया.